यांना खेड चाकण आळंदीच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही। टँकर जवळजवळ आतापर्यंत टँकर मुक्त तालुका करता आला नाही। यांना जलजीवन योजनेचा एवढा मोठा निधी आला त्याचं नियोजन करता आलं नाहीये। यांना साधे ट्रॅफिक मुक्त आपला खेड तालुका करता आला नाही। यांनी फक्त गप्पा मारल्या, पैसे कमवले आणि त्या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला। त्याचे फोटो आहेत, त्या मीटिंगाचे सगळे प्रोसिडिंग आहेत। आणि मग मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेस गुलाबराव पाटील मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की खेड तालुक्याच्या आमदारांना तालुक्यामध्ये सगळा आढावा द्यावा। म्हणून या ठिकाणी सभापती उपसभापती या ठिकाणी आहेत, त्यांच्या व्हिडिओंनी त्या ठिकाणी मीटिंग लावली। एक आता म्हणजे स्वतःला मोठे समजणारे एक जिल्हा परिषद सदस्य झालेत, ते म्हणतात की आमदारांना त्यातलं काही ज्ञान नाही, आले बसले 4.5 तास आमच्या बैठकीत बसले, परंतु ती मीटिंग मी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी बोलावली होती आणि त्याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्यांचे विषय घेतले होते। त्यामुळं काही लोक अधिकची डोकं चालवतात, हे काम मी केलं ते काम मी केलं, पण यांनी जी कामं केली नुसत्या कामावर लोक निवडून देत नाही, तुमच्या वर्तनावर पण लोक निवडून देतात। तुमच्यावर सुद्धा पूर्वी माजी आमदारावर हनी ट्रॅप झाला होता, का झाला होता तर ते सगळ्या जगाला माहिती आहे। त्यामुळं तुम्ही असे लय सालसूद आहेत, लय सुज्ञ आहेत असं काही समजू नका। तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता म्हणजे आपण कसं म्हणतो बेफान सुटलेत, डोक्याला आता काहीच काम नाही आहे। आणि त्यामुळं माझ्या मुलांवर बोला, पुतण्यांवर बोला, माझ्यावर बोला आणि कुठेतरी भ्रष्टाचारावर बोला। तुम्ही माजी आमदारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भामा नदीचं भामा स्केचचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला। इनरकॉन कंपनी आता एक झाड तोडायचं म्हणलं तर फॉरेस्टवाले परवानगी देत नाही, पण इनरकॉन कंपनीची अख्खी झाडं तोडण्यामध्ये त्या ठिकाणी ते असतील, त्यांचे सर्व त्या काळचे बगलबच्चे असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आहे। त्याची चौकशी सुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे। आणि मग येऊन जाऊन आमच्या वैयक्तिक व्यवहारावर वैयक्तिक विषयावर ते येतात। मला तुमच्या वैयक्तिक याच्यावर यायला लावू नका। वैयक्तिक आपलं काय आहे तालुक्याला माहिती आहे, त्याच्यामुळं मी माझ्या संसारात सुखी आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहे का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही सुखी राहा, समाधानात राहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग मला करा, मलाही मार्गदर्शन करा। मी राजकीय म्हणून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या सत्तेचा आधार घेऊन तुम्ही सगळेजण या तालुक्यामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न करा। आत्ताच पंचायत समितीच्या सभापती उपसभापती यांच्या मीटिंग झाल्या, आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्यांना विरोधातले सदस्य असतील तरी त्यांना सामावून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्यांच्याकडे आलाय। मी राजकारण करणारा माणूस नाही आहे। आमचे पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे 5 सदस्य आलेत, विजूभाऊंना गटनेतेपद दिलेले आहे। गटनेतेपद म्हणून पक्षाचे आमचे सगळे मंडळी आम्ही एक विचाराने त्या